तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण महायुतीमध्ये एकत्र लढणार आहोत। जिथे महायुतीत निवडणुका होणार नाही तिथे आपण आपल्या मित्रपक्षावर कुठलीही टीका करायची नाही। आपण राज्यात सोबत काम करतोय त्यामुळे आपल्या मित्रपक्षांवर टीका करायची नाही। महायुती होणार नाही तिथे आपल्याला समन्वय साधायचा आहे आणि मैत्रीपूर्ण लढत करायची आहे। पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला भाजपचं निर्विवाद वर्चस्व दाखवून द्यायचं आहे असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला। वर्ध्यात आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या महामंथन मेळाव्यात ते बोलत होते। आपण ही निवडणूक महायुतीमध्ये लढतो आहोत, पण अर्थातच स्थानिक स्तरावर काही निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही देऊ। ज्या ठिकाणी काही अडचणी आहेत त्यांनी आमच्याशी चर्चा करायची आहे आणि निर्णय घ्यायचे आहेत। पण शक्यतोवर निवडणुका महायुतीत करायच्या आणि ज्या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक काही कारणाने होणार नाही त्या ठिकाणी आपल्या मित्रपक्षावर कुठली टीका करायची नाही। कारण आपण जर राज्यामध्ये सोबत काम करतो आहोत तर आपणच आपल्या मित्रपक्षावर टीका करायची। आपण 17 साली बघितलं, उद्धवजी आपल्यासोबत सत्तामध्ये होते आणि रोज आपल्याला शिव्या द्यायचे। ती परिस्थिती आपली नाही, आपल्याला ते करायचं नाही आहे। त्याच्यामुळे शक्यतोवर महायुती आणि ज्या ठिकाणी महायुती होऊ शकणार नाही त्या ठिकाणी आपल्याला मैत्रीपूर्ण समन्वयाने अशा पद्धतीनं आपल्याला निवडून यायचं आहे। पण विदर्भातला सगळ्यात मोठा पक्ष कालही भाजप होता, आजही भाजप आहे।